सुरुवात त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने. आदाब. इस्लामिक विवाह सिरीज यामध्ये या कार्यक्रमात आपला पुढील विषय आहे इस्लाममध्ये निकाहसाठीच्या अटी, म्हणजे 4 आवश्यक गोष्टी. इस्लाममध्ये विवाह व्यवस्था काही नैतिक मूलभूत सिद्धांतांवर आधारित आहे. त्यामुळे साहजिकच काही नियम असणे आवश्यक आहेत, ज्याद्वारे या पवित्र नात्याला सामाजिक आणि धार्मिक स्वीकृती प्राप्त होते. तर पाहूया की निकाह संपन्न होतावेळी कोणत्या 4 अटी आहेत ज्या पूर्ण होणे आवश्यक आहेत. पहिला मुद्दा इजाब व कबूल, म्हणजे प्रस्ताव व स्वीकार. वर आणि वधू यांच्यात एकमेकांना प्रस्ताव सादर केला जातो आणि तो स्वीकारला जातो. हेतू असा की दोघांचा विवाह स्वेच्छेने हवा, जबरदस्तीने नव्हे. निकाहवेळी काजी साहेब दोघांतर्फे इजाब व कबूलची प्रक्रिया पूर्ण करून घेतात. ही प्रक्रिया स्पष्ट व उपस्थित साक्षीदारांसमोर होते. दोघांची संमती म्हणजे दोघांच्या रीतसर सह्या रजिस्टरमध्ये घेतल्या जातात. वराकडून 3 वेळा कबूल आहे हे उच्चारण सर्वांसमक्ष करून घेतले जाते व विवाह संपन्न झाल्याची घोषणा काजी साहेबांमार्फत केली जाते. इथे लक्षात घ्या की इस्लाममध्ये विवाह हा एक सामाजिक करार आहे, काही विधी किंवा संस्कार नव्हे. खास करून स्त्रीसाठी हा वैवाहिक अधिकार खूप महत्वाचा ठरतो आणि इस्लामने हा अधिकार जवळजवळ 1500 वर्षापूर्वी त्यावेळी दिला जेव्हा स्त्रीचं स्वतःचं असं काही अस्तित्व नव्हतं. तिला केवळ एक वस्तूप्रमाणे वापरलं जायचं, स्वतःची मतं नव्हती. अशा वेळी इस्लामने स्त्रीला केवळ जगण्याचाच नव्हे तर तिला सर्व प्रकारचे मौलिक अधिकार प्राप्त करून दिले. निकाहासाठीची तिची संमती हा त्यातीलच एक महत्वपूर्ण अधिकार आहे. निकाहासाठीची दुसरी अट म्हणजे 2 साक्षीदारांची साक्ष, म्हणजे कोणत्याही 2 सामान्य पण सुज्ञ व्यक्तींची गवाही आवश्यक आहे, स्वाक्षरी आवश्यक आहे. कारण इस्लाम हे इच्छितो की विवाहाची घोषणा होऊन समाज या गोष्टीपासून परिचित व्हावा की अमुक अमुक स्त्री पुरुष हे दाम्पत्य जीवनात बांधले गेले आहेत आणि या नात्यातील नैतिक व संविधानिक उत्तरदायित्वांना उचलण्याचे वचन त्यांनी घेतले आहे, ज्यासाठी गरज पडल्यास स्वतः समाज देखील त्यांना सहायता करू शकतो. काही कमी जास्त झाली तर दखल देऊ शकतो, मध्यस्थी करू शकतो, पकडही करू शकतो. साक्षीदाराशिवाय निकाह वैध नाही. हा नियम 19व्या शतकात भारतात अस्तित्वात आला, पण अगदी प्राचीन काळापासून ही पद्धती इस्लाम स्वीकृत आहे. निकाहाची तिसरी अट म्हणजे म्हणजे वली. मुलीची सुरक्षा, प्रतिष्ठा व भल्यासाठी असलेली संकल्पना म्हणजे वली होय. निकाहवेळी वधूचा वली म्हणजे तिचा पिता उपस्थित असणे आवश्यक आहे, ज्याला वकील हे म्हणले जाते, जो की निश्चितच आपल्या मुलीची भलाई इच्छितो व त्याच्या अखत्यारीत विवाह संबंध हा सुरक्षित, कृपादायी व फलदायी होऊ शकतो. पिता नसल्यास नात्यातील इतर जबाबदार पुरुष जसे की आजोबा, काका, मामा, भाऊ, पुतण्या, भाचा इथं पावतं की मुलगाही वली असू शकतो. मुलगा कसे बरे? तर स्त्रीच्या पुनर्विवाहावेळी मुलगा आपल्या आईच्या विवाहासाठीचा वली बनू शकतो. इथे हे अधोरेखित होते की इस्लामने 1500 वर्षापूर्वी स्त्रीला पुनर्विवाहाचा अधिकार दिलेला आहे. ज्यावेळी स्त्रीला पुनर्विवाहाचा अधिकार तर सोडाच, पण तिला पतीच्या मृत्यूनंतर सती जावे लागायचे, जिवंत जळावे लागायचे पतीच्या चितेत. आणि त्या काळात असा पुरोगामी विचार इस्लामने देऊन स्त्रीची अस्मिता खरंच एका आदरयुक्त उंचीवर नेऊन ठेवली. स्त्रीला कोणी वली नसेल तर इस्लामी शासनातील अधिकार प्राप्त व्यक्ती ही वली बनू शकतो. अशा वेळी निकाहासाठीची चौथी अट म्हणजे मेहर. मेहर काय? तर निकाहवेळी पतीकडून पत्नीला दिली जाणारी राशी होय. मेहर देणे पतीसाठी अनिवार्य आहे, त्याशिवाय विवाह वैध नाही. हा आदेश कुराणच्या खंड 4 आणि आयत 4 मध्ये आढळतो की तुमच्या पत्नीचे मेहर आनंदाने अदा करा. हा स्त्रीचा वैधानिक अधिकार आहे. मेहर दिल्याने पतीचा स्त्रीवर मालकी हक्क वगैरे स्थापित होतो. असं काही नाही तर विवाहानंतर सुद्धा स्त्रीची वैयक्तिकता व स्वातंत्र्य अबाधित असते. मेहर हे पतीकडून पत्नीला दिलेले प्रेम, सन्मान, पालकत्व व सुरक्षेच्या वचनाचे प्रतीक आहे. मेहरची रक्कम ठरवण्याचा पूर्णाधिकार हा स्त्रीलाच आहे. विवाहावेळी अगर मेहर नाही देऊ शकला तर तसं कबूल करून विवाहानंतर सुद्धा हे मेहर जे आहे पती नंतर देऊ शकतो. इतिहासात अगदी मोठ्या मोठ्या जमिनी, बागा, सोन्या नाण्यापासून ते अगदी फुटकळ नाणी, ओंजळभर धान्यही मेहर म्हणून दिले गेल्याची उदाहरणे आहेत. इथे खुद्द प्रेषित मोहम्मद यांचे उदाहरण देते की जेव्हा खूप सदाचारी व बहादूर असलेले हजरत अली यांनी त्यांची कन्या फातिमा हिला लग्नाची मागणी घातली, तेव्हा प्रेषितांनी त्यांना विचारले की मेहर देण्यासाठी तुझ्याजवळ काय आहे बरं? तेव्हा अली उत्तरले की फक्त एक घोडा आहे आणि एक चिलखत आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. तेव्हा प्रेषित म्हणाले की घोडा तर लढाईसाठी आवश्यक आहे, तेव्हा तू चिलखत विकून टाक. आणि मग त्या आलेल्या रकमेतून त्यांनी मेहरची रक्कम हजरत अलीकडून अदा केली गेली त्यांच्या भावी पत्नीला व दुसऱ्या ग्रहोपयोगी वस्तू विकत घेतल्या गेल्या. यावरून निकाहासाठी मेहरची अनिवार्यता लक्षात येते. इथे खूप महत्वाचा मुद्दा अधोरेखित करणे आवश्यक आहे की निकाहामध्ये वधू मंडळीला काहीही खर्च नाही, 1 रुपया देखील नाही. हुंडा वगैरे तर निषिद्धच आहे, पाप आहे. या विवाहाच्या 4 आवश्यक अटी आपण पाहिल्या.
या व्यतिरिक्त आणखी 2 गोष्टी आहेत, कार्य आहेत, जे अनिवार्य तर नाहीत पण समाजोपयोगी आहेत. या 2 कार्यामधील पहिलं म्हणजे खुतबाए निकाह. निकाहवेळी काजी साहेब जे प्रबोधनपर प्रवचन करतात त्याला खुतबाए निकाह असे म्हणतात, जे आपण पुढील भागामध्ये सविस्तर पाहणार आहोत. म्हणून मी दुसऱ्या मुद्द्याकडे वळते. तर निकाह नंतरचे दुसरे ऐच्छिक कार्य म्हणजे वलिमा, जे अनिवार्य तर नाही पण ते करण्यासाठी प्रेषित मोहम्मद यांनी नेहमीच उद्युक्त केले आहे. अर्थातच ऐपत असणाऱ्यांना. वलिमा म्हणजे वरपक्षाने निकाहच्या दुसऱ्या दिवशी जेवण समारंभ आयोजित करणे होय. वायपळ खर्च न करता, दिखावा शोषा न करता, काही वाई प्रथा परंपरा नाचगाणी न करता वलिमा साजरा करावा. अर्थातच वलिमा हे निकाहच्या आनंदाचे प्रतीक आहे, अल्लाहचे आभार आहे, समाजात निकाहच्या घोषणेचे प्रतीक आहे. खुद्द आदरणीय प्रेषित मोहम्मद यांनी त्यांच्या निकाहचे वलिमे केलेले आहेत. एक प्रसंग सांगते. जेव्हा अब्दुल रहमान बिन औफ यांचा विवाह झाल्याचे त्यांनी प्रेषितांना सांगितले, तेव्हा त्यांनी त्यास उपदेश केला की शक्य झाल्यास वलिमा जरूर कर, मग तो एक शेळीचा काना असो. या सिरीज मध्ये माझा पुढचा विषय असणार आहे खुतबा निकाह म्हणजे काय असतो. यासाठी आपण आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोंद आपल्यास आपोआपच मिळेल. धन्यवाद.